तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक करण्यात आलेला होता। 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जी दहशतवादी अड्डे जे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यातल्या एका दहशतवादी अड्ड्याची ही दृश्य या ठिकाणी कसाबचं ट्रेनिंग झालेलं होतं त्या मुरिदके मधल्या एअर स्ट्राईक नंतरची ही दृश्य आपण ट्रेनिंग सेंटरची बघतोय। उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे सगळं। याच ठिकाणी दहशतवादी घडवले जायचे, त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं। तिथे देखील एअर स्ट्राईक करण्यात आला ज्याच्यामध्ये अनेक जण दहशतवाद्यांचे खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तिथली ही दृश्य आपण आत्ताची बघतोय। तर मरकज-ए-तैयबा मुरिदके मधला हाच तो ट्रेनिंग सेंटर होता जिथे कसाबला ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। मुरिदके मधल्या एअर स्ट्राईक नंतरची ही काही दृश्य आपण पाहतोय। तर याच ट्रेनिंग सेंटरसाठी लादेननं मोठा निधी दिलेला होता। आयएसआयच्या मदतीनं याच ठिकाणी हाफिज सईदनं हा ट्रेनिंग सेंटर उभारलेलं होतं। दहशतवाद्यांना या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जायचं। अजमल कसाब 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला अजमल कसाब त्याला सुद्धा याच ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं। हे दृश्य पाहतोय मरकज-ए-तैयबाची कशा प्रकारे एअर स्ट्राईक मध्ये हा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झालेला आहे। ओसामा बिन लादेन यांना 1 कोटी रुपये हे मरकज-ए-तैयब या ठिकाणी उभारण्यासाठी मदत केलेली होती। आयएसआयएसनं देखील यासाठी मदत केलेली होती आणि त्याच ठिकाणी कसाब सारखे अनेक दहशतवादी घडवले जात होते। इथे देखील भारतानं हल्ला केला आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे। त्या ठिकाणची आपण आत्ताची ही दृश्य बघतोय। त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे सगळं। अशाच पद्धतीने 9 ठिकाणी हल्ले झाले, भारतानं हल्ले केले आणि तिथले देखील सेंटर उद्ध्वस्त केलेले आहेत। तर मुरिदके हे लष्करचा एक मोठा तळ होता, मुख्यालय होतं। याच ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं। कसाबला सुद्धा याच ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं आणि हा संपूर्ण परिसर जो होता जवळपास 15 एकराचा हा परिसर होता आणि या संपूर्ण मुरिदके मधल्या एअर स्ट्राईक नंतर या दहशतवादी कॅम्पची किंवा दहशतवादी अड्ड्याची कशी पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे। संपूर्ण लष्कर-ए-तैयबाचा जो ट्रेनिंग कॅम्प होता, दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प, तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। मुरिदकेमध्येच कसाबला प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। एक प्रकारे पहलगाम हल्ल्याचा बदला घेतानाच 26/11 मुंबई हल्ल्याचा सुद्धा या ठिकाणी बदला घेतल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जाते। रात्री 1:15 वाजता या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता आणि यामध्ये देखील अनेक दहशतवादी त्यावेळेला आतमध्येच होते। त्यांचा देखील खात्मा या हल्ल्याच्या दरम्यान झालेला आहे। ही दृश्य तेव्हाची ज्या आधीची आणि त्यानंतर आत्ताची दृश्य देखील आपण बघतोय दोन्ही वेळेला। तर आपल्यासोबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमजी जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। उज्ज्वल निकमजी, काल जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्यातलं एक जे टार्गेट होतं ते होतं मुरिदके मधला तो ट्रेनिंग कॅम्प जिथे कसाबला ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं आणि आत्ताची दृश्य आपण पाहतोय, कदाचित तुम्ही सुद्धा ती पाहिली असतील। पूर्णपणे तो ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झालाय। अजमल कसाबने त्याच्या कबुली जबाबात फक्त मुरिदकेचा उल्लेख केलेला नाही, तर त्याने सांगितलं की आम्हाला मुजराबादलाही ट्रेनिंग दिलं जात होतं। म्हणजे आपण जी 9 ठिकाणी ज्यांना टार्गेटेड प्लेसेस झालेले आहेत त्यातलं मुजफ्फराबाद आणि मुरिदके ही 2 ठिकाणं तर निश्चितपणे या अतिरेक्यांचं प्रशिक्षणाचं तळ होती, याबद्दल शंका नाही। दुसरी महत्वाची म्हणजे बाग, कोटली, गुलपूर, भीमचिम, सिंगारकोट आणि ही जी ठिकाणं इतर आहेत, येथे देखील अतिरेक्यांना कारवाया करण्याकरता नेलं जात होतं। हे देखील आपल्या तपास यंत्रणेने शोधून काढलेलं आहे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटला, जो खटला मी चालवला, त्या खटल्यामध्ये इस्लामाबाद पासून 48 किलोमीटरवरती वाह कॅन्टोन्मेंट आहे, पाकिस्तानची ऑर्डनन्स फॅक्टरी। आता ह्या ठिकाणं आहेत, ह्या 93च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना देखील टाइम पेन्सिल डिटोनेटर आरडीएक्स मध्ये कसं फिट करायचं आणि कसाबच्या ह्याच्यामध्ये जे 10 अतिरेकी मुंबईवरती 26/11 आले होते त्यावेळेला देखील त्याने कसाबने सांगितलंय आम्हाला 4 प्रकारचं दौराय खास, दौराय रियाज आणि दौराय सुफा आणि दौराय मस्जिद अशा प्रकारचं हे 4 प्रकारचं ट्रेनिंग दिलं जात होतं। प्रत्येक ट्रेनिंग कोर्समध्ये कसाबने सांगितलंय आम्हाला वेगवेगळं प्रशिक्षण दिलं जायचं आणि शेवटचं जे ट्रेनिंग आहे दौराय रियाज, या दौरा रियाज मध्ये शस्त्रास्त्र कशी चालवायची,
गुप्तहेर संघटनेला कशी फसगत करायची इत्यादी इंटेलिजन्स ट्रेनिंग देखील दिलं जात होतं शस्त्रास्त्र चालवण्याच्या व्यतिरिक्त. यावरून आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की आपण भारताने जे आपल्या हवाई दलाने जी ही लक्ष्य निवडलेली होती ही अत्यंत अचूक लक्ष्य अशी होती की जेथे दहशतवाद, त्यामुळे पाकिस्तानला आता कांगावा काही उपयोगाचा नाही. नक्कीच उज्ज्वल निकमजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.